नॉर्थ सेंटिनल आयलंड, जगातील सर्वात रहस्यमय बेट. मित्रांनो, विचार करा, आज आपण 21व्या शतकात जगतोय, चंद्रावर मंगळावर पोहोचलोय, पण आपल्याच भारताजवळ एक असं बेट आहे जिथले लोक अजूनही पाषाण युगात जगतायत. तिथे इंटरनेट नाही, कपडे नाहीत आणि आधुनिक जगाशी त्यांचा कोणताही संबंध नाही. हे बेट म्हणजे नॉर्थ सेंटिनल आयलंड. इथले लोक एवढे धोकादायक आहेत की जर कोणी या बेटाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर ते थेट तीरकामठ्याने जीवघेणा हल्ला करतात. इथे गेलेला माणूस आजपर्यंत कधीच जिवंत परत आलेला नाही. हे बेट कुठे आहे माहितीये? आपल्या भारताच्या अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाचा हा एक भाग आहे. अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरपासून हे बेट फक्त 50 किलोमीटर अंतरावर आहे. बंगालच्या उपसागरात असलेल्या या बेटाचा आकार साधारण आपल्या एका छोट्या शहराएवढा आहे. हे बेट पूर्णपणे घनदाट जंगलाने वेढलेले आहे. आता प्रश्न येतो की हे सेंटिनेली लोक तिथे नक्की करतात काय? संशोधकांच्या मते हे लोक गेल्या 60,000 वर्षांपासून इथे राहत आहेत. त्यांना शेती कशी करायची हे अजूनही माहीत नाही. ते जंगलातील प्राणी, पक्षी आणि समुद्रातील मासे, खेकडे मारून खातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना स्वतःहून आग कशी तयार करायची हे कदाचित माहीत नाही. जेव्हा जंगलात नैसर्गिकरित्या वीज पडून आग लागते तेव्हा ते ती आग विझू न देता वर्षानुवर्षे सांभाळून ठेवतात. ते जंगलातील पानांचे किंवा झाडांच्या सालींचे थोडेफार कपडे घालतात. त्यांची भाषा आजपर्यंत जगातील कोणत्याही माणसाला समजलेली नाही. या बेटावर जाण्याचे धाडस आजपर्यंत कोणी केले? पहिला यशस्वी संपर्क 1991 मध्ये झाला. भारतीय मानववंशशास्त्रज्ञ टी.एन. पंडित आणि त्यांच्या टीमने अनेक वर्ष प्रयत्न करून या लोकांचा विश्वास जिंकला. त्यांनी किनाऱ्यावर जाऊन सेंटिनेली लोकांना नारळ भेट दिले, कारण या बेटावर नारळाची झाडे नाहीत. सेंटिनेली लोकांनी ते नारळ आनंदाने स्वीकारले, पण कोणालाही बेटाच्या आत जाऊ दिले नाही. त्यानंतर 2006 मध्ये 2 भारतीय मच्छीमार रात्री बेकायदेशीरपणे या बेटाजवळ मासेमारी करत असताना त्यांची बोट किनाऱ्याला लागली. सेंटिनेली लोकांनी त्या दोघांनाही तिथेच मारून टाकले. जेव्हा भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर त्यांचे मृतदेह आणायला गेले तेव्हा हेलिकॉप्टरवरही तीरांचा पाऊस पाडण्यात आला. 2018 मध्ये जॉन ॲलन चौ नावाचा एक अमेरिकन तरुण ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी बेकायदेशीरपणे या बेटावर गेला. पण बेटावर पाऊल ठेवताच तिथल्या आदिवासींनी त्याची हत्या केली. त्याचा मृतदेह आजही तिथेच कुठेतरी पुरलेला आहे, जो भारत सरकारलाही काढता आलेला नाही. या सगळ्या घटनांनंतर भारत सरकारने या बेटाच्या भोवती 5 किलोमीटरचा परिसर नो गो झोन घोषित केला आहे. तिथे जाण्यावर पूर्णपणे बंदी आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे या लोकांची रोगप्रतिकारशक्ती आधुनिक जगापासून वेगळी आहे. आपल्याकडील साधा खोकला किंवा फ्लूचा विषाणूही त्यांच्या संपूर्ण जमातीला नष्ट करू शकतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या विश्वात सुखाने जगू देणे हेच मानवतेच्या दृष्टीने योग्य आहे. तर मित्रांनो, भारताच्या या रहस्यमय बेटाबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच